क्रमांक ज्यांच्यासाठी आपण पाहतोय मेडल आलेले आहेत कुमार अथर्व रोशन राऊत यांच्याकडून आपण पाहतोय मनोज काठे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यासाठी कूलर आलेले आहेत। स्वर्गीय चंद्रकांत कृष्णा काठे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय किरण राऊत यांच्याकडून आपण पाहतोय सामन्यासाठी चेंडू आलेले आहेत। गणेश भार्गव यांच्याकडून आपण पाहतो मालिकावीर साठी आपण पाहतोय सायकल आलेली आहे। तर नक्कीच कौतुक करावं लागेल। आणि आता मात्र आपण वळूया मैदानाकडे। लाईव्ह प्रेक्षणासाठी आपण पाहिलं तर मनीष म्हात्रे, तेजस काटे आणि नितेश राऊत आणि पुष्पराज म्हात्रे यांच्याकडून सुद्धा आले। लेट्स प्ले पहिला चेंडू सामन्याला इथे सुरुवात झाली आहे। षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय अनुष आपण पाहतोय गावदेवी बामणसुरे संघाच्या माध्यमातून। तर सलामीची जोडी आपण पाहतोय शिवसाई मापगाव संघाच्या माध्यमातून। स्ट्रायकर वरती नागेश तर नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय कल्पेशला। आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय। चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळते। अनुजचं जरूर इथे कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो आतापर्यंत गोलंदाजी हाताळतोय। गावदेवी मापगाव ब विरुद्ध आपण पाहतोय गावदेवी बामणसुरे विरुद्ध शिवसाई मापगाव ब या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय मैदानामध्ये चालू आहे। आणि चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज अनुजच्या माध्यमातून। मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत जरूर 2 धावा पूर्ण करण्यात यश येते फलंदाजांना। आणि या 2 धाव्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती धावा लागली आहेत, त्या अर्थात 3 धावा। चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतो गोलंदाज अनुजच्या माध्यमातून। आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं नक्कीच शिवसाई क्रीडा मंडळ मावगावच्या वतीने सहर्ष स्वागत। मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चेंडू आणि बॅटचा तितकासा संपर्क पाहायला मिळत नाहीये। एक धाव डिक्लेअर स्वरूपाने नक्कीच मिळणार आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे, ती अर्थात 4 धावा धावफलकावरती लागल्यात। पहिले षटक चालू आहे। या षटकामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या 2 खेळाडूंना मोठे फटके खेळावेच लागणार, कारण का जिथे आपण पाहिलं तर अपोजिट संघ गावदेवी बामणसुरे संघ आतापर्यंत एक चांगली कामगिरी करतोय। अनुजचं जरूर कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो गोलंदाज हाताळतोय। सुंदर चेंडू आपण पाहतोय आणि इथे मात्र फलंदाजाला जावं लागतंय तंबूच्या आशयाला। पहिला धक्का लागलाय शिवसाई मापगाव संघाला। डिक्लेअर आहे आणि एक लाईन आहे, त्या लाईन मध्ये फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच मैदानामध्ये यायचा आहे, अन्यथा पेनल्टी आहे, याची नोंद घ्या। 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय मैदानामध्ये। अतिशय दर्जेदार अशी गोलंदाजी पाहायला मिळते। आले आले आपण पाहतोय एक चांगला फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात। जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत आपण पाहतो एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते। नवीन फलंदाज मैदानामध्ये पुष्कराज आपण पाहतोय। षटक क्रमांक आपण पाहतोय इथे पहिलं देखील समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात केवळ 5 धावा। एक बाद 5 धावा धावफलकावरती लागल्या, जिथे आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। अजूनही आपण पाहिलं तर या पहिल्या सत्रातील 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, अर्थात येणारे 3 षटक, या 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्याकडे जरूर लक्ष द्यावं लागेल शिवसाई मापगाव ब संघाला। नवीन गोलंदाज गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय केतन येतोय। नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन गावदेवी बामणसुरे संघाच्या माध्यमातून षटकातील पहिला चेंडू। हा चेंडू आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने आतमध्ये वळतोय। वर्सटाईल गोलंदाजी नक्कीच करायची आहे, कारण का आधुनिक क्रिकेट आहे। आधुनिक क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू मागे व्हेरिएशन होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे।
चांगला चेंडू आपण पाहतोय. याही चेंडूवरती आपण पाहिलं तर जरूर एकच धाव येणार या चेंडूवरती आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. ती अर्थात 6 धावा धावफलकावरती लागतायत. ज्या पद्धतीने धावा जमा करायच्या आहेत त्या पद्धतीने मात्र धावा येत नाही आहेत. कारण का बामणसुरे संघाची आपण गोलंदाजी पाहिली तर नक्कीच दर्जेदार पाहायला मिळते. ज्या पद्धतीने ते नक्कीच गोलंदाजी करतात. पहिलं षटक आपण पाहिलं तर अनुषने अतिशय दर्जेदार असं हाताळलं. तिथे एका फलंदाजाला बाद करून केवळ 5 धावा धावफलकावरती लागल्या आणि तदनंतर आपण पाहतोय केतन नक्कीच चांगली सुरुवात करतोय. षटकातील पुढील चेंडू, हा चेंडू मात्र नक्कीच बराचसा बाहेर वळतोय. पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती मात्र 1 धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. ती अर्थात 7 धावा धावफलकावरती लागतायत. केतनने नक्कीच पहिले 2 चेंडू चांगल्या पद्धतीचे हाताळले परंतु तदनंतर लाईन अँड लेंथवर बिघडतोय. हा चेंडू मध्ये मात्र झेलची संधी होती. झेल होत नाहीये. जिथे आपण पाहतोय नक्कीच जीवदान मिळालंय कल्पेशला आपण पाहतोय जरूर इथे जीवदान मिळालंय आणि 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाते. शिवसाई मापगाव संघ खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जरूर आता मात्र धावांची लयलूट करावी लागेल. कारण का अजूनही आपण पाहिलं तर एक चौकारही नाही पाहिला, एक षटकारही नाही पाहिला. तर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी मैदानामध्ये करावी लागेल. हा चेंडू मात्र नक्कीच पंचांचा इशारा आला की हा चेंडू नो आहे. अर्थात एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट हे समीकरण आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे आता मात्र नेक्स्ट बॉल हा फ्री हिटचा असणार आहे. तर फलंदाज पुष्कराज याला नक्कीच एक चांगली कामगिरी करावी लागेल. फायदा घ्यावा लागेल या चेंडूवरती. राईट मोर द विकेटचा मारा. चांगला चेंडू आपण पाहतोय परंतु पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धाव फलकावरती 1 धाव येणार आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये. ती अर्थात 10 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे आपण पाहतो अजूनही फ्रीट असणार आहे. त्यामुळे जरूर खऱ्या अर्थाने पुष्कराजला आता मात्र पुष्कराजला नक्कीच एक चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर जरूर फ्रीट होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय लेग बाईच्या स्वरूपाने धावफलकावरती जरूर 1 धाव येते. ज्या पद्धतीने या चेंडूवरती फटका पाहिजे होता तो फटका आला नाहीये. कारण का एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचे एक्झिक्युशन, पूर्णपणे धावांसाठी संघर्ष करावा लागतोय तो अर्थात शिवसाई मापगाव ब संघाला. ज्या पद्धतीने केतन सुद्धा अतिशय दर्जेदार गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज केतन. निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होते आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर स्थिरावते. ती अर्थात 11 पर्यंत जिथे दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. शेवटचा चेंडू आपण पाहतो या षटकामधील आणि शेवटच्या चेंडूवरती जरूर मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु झेल मात्र सोडला गेलाय. जिथे आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक सोपा साधा झेल सोडला गेला. 2 धावांमध्ये नक्कीच कन्वर्ट केलं दोन्ही फलंदाजांनी आणि इथे मात्र षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त होतोय. अर्थात इथे आपण पाहिलं तर पहिल्या 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थात 13 धावा. नक्कीच आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेसाठी लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. तर मनीष म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपये आलेत. तेजस काटे यांच्याकडून 5,000 रुपये आलेत. नितेश राऊत यांच्याकडून 2,500 आणि पुष्कराज म्हात्रे यांच्याकडून 2,500 लाईव्ह टेलिकास्टसाठी आपण पाहतोय. तदनंतर कल्पेश कमलाकर राऊत यांच्याकडून आपण पाहिलं तर निमंत्रण पत्रिका आलेल्या आहेत या स्पर्धेच्या. तदनंतर लवेश कांचन राऊत यांच्याकडून 500 रुपये आलेत आणि स्वप्नील उल्हास राऊत यांच्याकडून आपण पाहतोय आजच्या दिवसाचं जेवण आपण पाहतोय सर्व कमिटीसाठी. नक्कीच कौतुक करावं लागेल देणगीदारांचं. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे साहिल आलाय गोलंदाजच्या ट्रॅकवरती. चांगला चेंडू आपण पाहतोय. खोलवर टाकलेला चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल
तोपर्यंत आपण पाहतोय एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 14 धावा धावफलकावरती लागतात। पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्युशन पाहायला मिळालं। कौतुक करावं लागेल गावदेवी बामणसुरे संघाचं ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर आमचे गुणलेखक सर कळवतात अर्थात निलेशजी राऊत की धावफलकावरती 14 धावा लागल्यात। चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय, चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळते। अचूक टप्पा पूर्णपणे धावांसाठी आता मात्र संघर्ष करावा लागतोय मापगाव संघाला। मोठा फटका जरूर खेळण्याचा होता। या चेंडूवरती स्वतःच्या फॉलथ्रोमध्ये एक चांगला झेल पकडला गेलाय आणि फलंदाजाला जावं लागतंय माघारी। नितेश आलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये। रोशनजी राऊत यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय नितेश साठी। आले आले आपण पाहतो नितेशच्या बॅटमधून जरूर मोठा फटका आलाय परंतु क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता। झेल मात्र ड्रॉप झाले आणि ते काय झालंय जरूर खराब कॉलिंग पाहायला मिळाली आणि ते धावची स्वरूपामध्ये नितेशला जावं लागतंय माघारी। तिसऱ्या विकेटचं पतन होतंय। थँक्यू डीजे करण। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर असताना 15 धावा धावफलकावरती लागल्यात। चांगला चेंडू आपण पाहतोय लेग बिफोर द विकेटचा जरूर अपील केला होता परंतु पंच अपील फेटाळतात। एक धाव येते लेग बायच्या स्वरूपाने। नवीन फलंदाज मैदानामध्ये रक्षण येतोय। कौतुक करावं लागेल गावदेवी बामणसुरे संघाचं ज्या पद्धतीने त्या या सामन्यामध्ये गोलंदाजी करतायत। पूर्णपणे अपोजिट संघाला अर्थात शिवसाई मापगाव ब संघाला बॅकफुटला पाठवून दिलंय। चांगला फटका खेळायचा होता परंतु चेंडू खोलवर राहिला होता। आडवा बॅटने जरूर खेळायचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक फेकी करेल तोपर्यंत एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये ती अर्थात 17 धावा धावफलकावरती लागल्यात। षटक क्रमांक 30 देखील इथे समाप्त होतोय आणि 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती आपण पाहतोय 3 बाद 17 धावा केवळ धावफलकावरती लागल्यात। आता मात्र अंतिम षटक अर्थात अंतिम षटक म्हटलं की या षटकामध्ये फलंदाजांना पूर्णपणे हवी व्हावं लागेल परंतु अपोजिटला आपण पाहिलं तर निनाद येतोय। निनाद म्हटलं की नक्कीच बामणसुरे संघाचा एक एक्स फॅक्टर खेळाडू ज्याने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्ही बाजूंना नक्कीच एक चांगली कामगिरी केली। बघूया या सामन्यामध्ये कशा पद्धतीने तो गोलंदाजी करतोय। षटकातील पहिला चेंडू गोलंदाज निनाद याचा राईट मोर द विकेट। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका आलाय चेंडू सीमारेषा बाहेर षटकार। पुष्करच्या बॅट मधून मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय। या षटकाराची गरज होती ती अर्थात शिवसाई मापगाव संघाला तो षटकार मात्र जरूर आलाय। या चेंडूवरती थोडी उसळी नक्कीच जास्त पाहायला मिळाली त्यामुळे पूर्णपणे हा फलंदाज बीट होतोय। या चेंडूवरती निर्धाव चेंडूची जरूर इथे सांगता होते। संघाची धावसंख्या आपण पाहतोय 23 या धावसंख्येवरती स्थिरावते।
4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये, त्यामुळे जरूर खऱ्या अर्थाने आपण कौतुक करावं लागेल पुष्कराजचं, ज्या पद्धतीने त्याने षटकार लगावलाय। पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका जरूर खेळायचा होता, यावेळी लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे। क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात इथे धावची नक्कीच बाद होतोय। रिव्ह्यू घेतला जातोय पंचांच्या माध्यमातून की कोणता फलंदाज बाद असेल। इथे मात्र आपण पाहतोय धावची स्वरूपामध्ये पुष्कराजला जावं लागतंय तंबूच्या आशयाला। तर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 24 धावा धावफलकावरती लागले। नवीन फलंदाज मितेश येतोय मैदानामध्ये। 3 चेंडूंचा अजून खेळ येणं बाकी आहे, बघूया 3 चेंडूमध्ये कशा पद्धतीचा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळणार। निनादचं जरूर कौतुक करावं लागेल कारण का एक षटकार आला, परंतु तदनंतर एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते। रक्षणच्या बाटमधून नक्कीच चांगला फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल ना तोपर्यंत एक धाव जरूर पूर्ण केली जाते। एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 धावा धावफलकावरती लागल्यात। उर्वरित अजूनही आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। 2 चेंडूवरती एक जरी मोठा फटका आला तरी नक्कीच इथे मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करू शकेल तो अर्थात शिवसाई मापगाव संघ। इथे मात्र जेलबाद होऊन परततोय मितेश। षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं देखील समाप्त झालंय, अर्थात पहिलं सत्र इथे समाप्त होतंय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 25 धावा। 26 धावांचं आव्हान असणार आहे त्या अर्थात गावदेवी बामणसुरे संघाला। तत्पूर्वी आपण यानंतर होणारा सामना जहनुमान मुनवली विपक्ष दत्तप्रसाद बहिरोळे, दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे। जहनुमान मुनवली विपक्ष दत्तप्रसाद बहिरोळे, दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या। मैदानामध्ये आपण पाहतोय पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर आपण पाहिलं तर 25 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 26 धावांचं आव्हान असणार आहे त्या अर्थात गावदेवी बामणसुरे संघाला। 26 धावा या कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे कराव्यास लागणार, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर शिवसाई मापगाव ब संघाला या 26 धावा सेव्ह करायच्या आहेत। तत्पूर्वी आपण जाऊया डीजे करणकडे।
आले कल्पेश आणि केतन ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते। कल्पित आणि केतन ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये। 26 धावा सेव्ह करायच्या आहेत त्या अर्थात शिवसाई मापगाव संघाला, त्यामुळे जरूर शिवसाई मापगाव संघाला एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावीच लागेल, कारण का या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर नक्कीच या 26 धावा सेव्ह करणं खूप महत्त्वाचं आहे। गावदेवी बामणसुरे संघ एका बाजूला आपण पाहिलं तर नक्कीच एक ताकदीचा संघ आपण पाहतोय। शिवसाई मापगाव संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन नागेश आलाय, तर स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज कल्पितला, तर नॉन स्ट्राइक एंडला केतन आपण पाहतोय। यस दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात करायची आहे। आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय शिवसाई मापगाव ब विरुद्ध गावदेवी बामणसुरे। लेट्स प्ले पहिला चेंडू। पहिला चेंडू आपण पाहतोय बराचसा बाहेर वळतोय, पंचांचा इशारा आला की हा चेंडू वाईड आहे, स्वेअर आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय गावदेवी बामणसुरे संघ आपलं अकाउंट ओपन करतोय। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 1 अशी धावसंख्या धावफलकावरती लागले, जिथे आपण पाहतोय पहिलं षटक प्रगतीपथावर आहे। हा चेंडू आपण पाहतोय नक्कीच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला, जिथे एकही धाव मात्र मिळणार नाहीये या चेंडूवरती। एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज नागेश याचं। पहिला चेंडू आपण पाहिलं तर बराचसा बाहेर टाकला होता, वाईड होता, तदनंतर आपण पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळतोय। हा चेंडू आपण पाहिलं तर जरूर एक चांगला फटका म्हणावा लागेल, कारण का फलंदाजाने जाणलंय की 26 धावाच करायच्या आहेत, त्या उद्देशाने आपण पाहिलं तर, परंतु इथे काय घडलंय, खराब थ्रो, खराब फेकी आपण पाहतोय, खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, जिथे एक धाव एक्स्ट्रा स्वरूपामध्ये नक्कीच मिळणार संघाला। एकूण या 3 धावा मिळतात या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर या 3 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचतीये ती अर्थात 4 पर्यंत। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे, 4 धावा धावफलकावरती लागल्यात। 26 धावा सेव्ह करायच्या आहेत, त्यामुळे जरूर एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल नागेशला। सलामीचा गोलंदाज म्हटलं की नक्कीच एक संघाचा चांगला गोलंदाज म्हणून मानलं जातं। हा चेंडू आपण पाहतो, अतिशय सुंदर चेंडू, चेंडू टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे उचलून घेणारा चेंडू, फलंदाज पूर्णपणे केतनला बीट करून जाणारा चेंडू, जिथे एकही धाव मिळणार नाहीये, निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होते आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिरावते ती अर्थात 4 पर्यंत। षटकातील पुढील चेंडू, या चेंडूवरती आपण पाहतो आडवा बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे, जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत मात्र एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल या चेंडूवरती। आणि एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ते अर्थात 5 पर्यंत। 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय या पहिल्या षटकामध्ये। बघूया उर्वरित 2 चेंडूंचा खेळ कशा पद्धतीने पाहायला मिळतोय गोलंदाज नागेशच्या माध्यमातून। चांगल्या पद्धतीची स्पर्धा आपण पाहतो या मैदानावरती। सुंदर चेंडू आपण पाहतो, इथे धावचीची संधी आहे, धावचीत होणार का, आणि धावची स्वरूपाने आपण पाहतोय फलंदाजाला जावं लागतंय तंबूच्या आशाला। ची धावसंख्या आपण पाहिली तर एक बाद 5 धावा धावफलकावरती लागल्यात आणि शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी आहे या पहिल्या षटकामध्ये।
बघूया शेवटच्या चेंडूवरती कितपर्यंत मजल मारणार तो अर्थात गावदेवी वामनसुरे संघ। चांगला फटका आपण पाहतो आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने। एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि षटक क्रमांक पहिलं देखील इथे समाप्त होतोय। पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर आपण धावफलकावरती धावा पाहिल्या तर 1 बाद 6 धावा धावफलकावरती लागल्यात। अजूनही आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 20 धावा करायच्या आहेत त्या अर्थात गावदेवी वामनसुरे संघाला। जिथे नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजच्या ट्रॅक वरती लवेश राऊत आपण पाहतोय। लवेश राऊत मागील 2 दिवसांमध्ये आमच्या सोबत जोडले गेले होते गुणलेखक म्हणून, परंतु नक्कीच एक चांगली गुणलेखकीची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले मागील 2 दिवशी आणि आज आपण पाहतोय जरूर गोलंदाजच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय शिवसाई मापगाव ब संघाच्या माध्यमातून खेळत असताना। बघूया लवेशची गोलंदाजी आपल्या घरच्या मैदानावरती कशा पद्धतीने सजते, कारण का ज्या पद्धतीने पहिलं षटक नागेशने हाताळलं ना नक्कीच कौतुक करावं लागेल। केवळ 6 धावा खर्च केल्यात, या पद्धतीने नक्कीच चेंडू लवेशला सुद्धा टाकावे लागतील। षटकातील पहिला चेंडू लवेशच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो हल्ला बॉल केलाय, चेंडूला पाठवलंय थेट सीमारेषा। आमचे ऑफिशियल पंच अर्थात अष्टमकर सर आणि विनोद पाटील सर यांचं देखील इथे आगमन झाले। लवेश राऊत आपण पाहतो गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय। षटक क्रमांक 2 चालू आहे दुसऱ्या सत्राचं आणि इथे मात्र नक्कीच एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते। या चेंडूवरती एकही धाव मिळणार नाहीये, कारण का ज्या पद्धतीने हा चेंडू आपण पाहिला तर पूर्णपणे व्हेरिएशन पद्धतीने पाहायला मिळालं, वर्सटाईल गोलंदाजी पाहायला मिळाली। एक चांगलं कमबॅक आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु तदनंतरचे 2 चेंडू नक्कीच चांगल्या टप्प्यावरती एक्झिक्यूट पाहायला मिळाले, परंतु या चेंडूवरती मात्र जरूर मोठा फटका आलाय। चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी। चार धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 17 पर्यंत। हा चेंडू आपण पाहतो नो चेंडू आहे, बीमर पद्धतीचा चेंडू, नो +1 अशा एकूण 2 धावा जरूर धावफलकावरती येणार। पूर्णपणे आपण पाहतो आता मात्र सामना झुकलाय तो अर्थात गावदेवी वामनसुरे संघाच्या बाजूने, कारण का ज्या पद्धतीने त्यांनी फटकेबाजी केले ना गोलंदाजी तर अतिशय दर्जेदार पाहायला मिळाली आणि आता मात्र फलंदाजी करत असताना अनुजच्या बॅटमधून सुद्धा नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला मिळते। 19 धावा धावफलकावरती लागल्या, जिथे आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे। अनुष ऑन स्ट्राइक आपण पाहतोय, फ्रीडचा चेंडू असणार आहे त्यामुळे जरूर या चेंडूचा फायदा घ्यावा लागेल। नक्कीच मोठा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये, जिथे मिळणार केवळ 1च धाव। मैदान आखूड आहे त्यामुळे आपण पाहतोय केवळ 1च धाव येते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 20 पर्यंत। 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झाला या दुसऱ्या षटकामध्ये, अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे। बघूया कितपर्यंत या षटकामध्ये मजल मारतोय तो अर्थात गावदेवी वामनसुरे संघ। 26 धावांची गरज होती जिंकण्यासाठी, जिथे आपण पाहिलं तर सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये नक्कीच चांगलं षटक हाताळलं गोलंदाज नागेशने, केवळ 6 धावा खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये लवेशवरती हल्लाबोल केलाय। आतापर्यंत आपण पाहिलं तर लवेशने 13 धावा खर्च केल्यात, 14 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये आपण पाहतोय।
तर अजूनही आपण पाहतो अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आणि जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. चांगला चेंडू आपण पाहतो, तितका चांगला खेळलेला फटका, बॅकफुटला पंच करण्याचा जरूर प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने आपण पाहतोय, जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत चेंडूवरती नागेश येईल, फेकी होईल, तोपर्यंत आपण पाहतो एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते आणि षटक क्रमांक इथे दुसरं देखील समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर मैदानामध्ये आपण पाहतोय धावा लागल्यात, धावफलकावरती 21 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी गावदेवी बामणसुरे संघाला आपण पाहतोय येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी केवळ 5 धावेची गरज. नवीन गोलंदाजच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय तेजस येतोय. तेजसचा पहिला चेंडू आपण पाहतोय खराब चेंडू, बीमर पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. नो चेंडू पंच सांगतात. ऍज पर रूल नंबर 21 इट्स अ नो डिलिव्हरी. जरूर 9+1 अशा एकूण 2 धावा धावफलकावरती येणार आणि 2 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये. हा चेंडू आपण पाहतोय नक्कीच चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. एकही धाव मात्र येत नाही या चेंडूवरती. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती लागल्यात. पूर्णपणे आपण पाहतोय सामना झुकलाय तो अर्थात गावदेवी बामणसुरे संघाच्या बाजूने. ज्या पद्धतीने नक्कीच त्यांचा खेळ अतिशय दर्जेदार पाहायला मिळाला पहिल्या सामन्यामध्ये. या चेंडूवरती नक्कीच आसमान दाखवलंय. विजयी फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार.